आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात देखील सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्ष येथे कामाला लागले आहेत। उमेदवारांच्या नावाची चाचपणी, निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका, भेटीगाठी घेतल्या जात आहेत। भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सहसमन्वयक दशरथ पाटील यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चा सुरू आहे। दशरथ पाटील यांच्या रूपाने विरोधकांपुढे तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत। त्यांच्याशी साधलेला संवाद। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही शिवसेना उभाटा पक्षातून भिवंडी ग्रामीणसाठी निवडणूक इच्छुक आहात अशी तुमच्या नावाची चर्चा आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होय आहे। मी भिवंडी ग्रामीणमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून इच्छुक उमेदवार आहे। आपण पाहिलं असेल, गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी प्रवेश केला। आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर मी पक्षप्रवेश केला। या मतदारसंघाचे नेतृत्व रुपेशदादा म्हात्रे साहेब, ज्यांच्याकडे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी आहे, आमचे जिल्हा प्रमुख असतील आदरणीय थळे साहेब, इकडचे तालुका प्रमुख असतील कुंदन पाटील साहेब, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी मूळचा शिवसैनिक आहे। मधल्या काळामध्ये माझ्याकडनं थोडं पक्षांतर इकडे तिकडे झालं, परंतु आज महाराष्ट्रामध्ये खरं तर देशभराचीच ती परिस्थिती आहे, परंतु आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर शिवसेना जी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि अशा माणसांना त्यांनी मोठं केलं की जर बाळासाहेबांनी शिवसेना हे नाव जर त्या माणसांच्या मागे नसतं तर कदाचित त्यांची ओळखसुद्धा या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राहिली नसती, किंवा ओळखीलासुद्धा, नावारूपालासुद्धा ते लोक येऊ शकले नसते। अशा लोकांना बाळासाहेबांनी शिवसेनेनं मोठं केलं आणि त्याच लोकांनी शिवसेनेच्या मातोश्रीच्या बाळासाहेब दिवंगत आहेत, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब, म्हणजे शिवसेनेला प्रचंड मोठा धोका दिला असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक प्रमुख या पदावर काम करत असतानासुद्धा मला असं वाटलं की शिवसेनेवर जो अन्याय होतो, अत्याचार होतो आहे आणि शिवसेनेला कुठेतरी कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो, अर्थात कमजोर होणार नाही शिवसेना। लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धवसाहेबांबरोबर मातोश्रीशी जोडलेले आहेत, आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेले आहेत, परंतु मी मूळचा शिवसैनिक असल्यामुळे मला ही गोष्ट बिलकुल आवडली नाही, पटली नाही। आणि मनामध्ये विचार आला की आज असं मला वाटलं की शिवसेना संकटात आहे, उद्धवसाहेब संकटात आहेत, आणि एक खारीचा वाटा उचलून, एक खार बनून, खारीने जशी रामायणामध्ये रामांना मदत केली तसा एक छोटासा अंश बनून शिवसेनेमध्ये जाऊन शिवसेनेला माझ्या परीने जे जे योगदान देता येईल बळकटी करण्यासाठी भिवंडी ग्रामीणमध्ये असतील, या परिसरामध्ये असेल, आणि शिवसेनेला माझ्या परीने मजबूती देण्याच्या उद्देशाने मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आपल्याला माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख हे पद माझ्याकडे होतं। भारतीय जनता पार्टीचं निवडणूक प्रमुख हे पद खूप मोठं आहे, प्रति आमदार असं पद मला त्या तिकडे होतं, भारतीय जनता पार्टीमध्ये होतं, परंतु ते सोडून मी इकडे आलो। ह्याचं कारण माझ्या मनामध्ये फक्त एवढंच आहे की मातोश्री, शिवसेना, बाळासाहेब, आदरणीय उद्धवसाहेब, आदित्यसाहेब या सगळ्यांच्या मनामध्ये, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये असलेलं प्रेम भावना, शिवसेनेविषयी असलेली माझी निष्ठा, प्रेम, या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये कुठेतरी खदखदत होत्या आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। अर्थात ही सीट आदिवासीसाठी राखीव आहे, मी त्या प्रवर्गामध्ये मोडतो। मी दोनदा निवडणूक लढलेलं आहे, तीसुद्धा हकीकत तुम्हाला सांगितली पाहिजे या ठिकाणी की 2009ला आपण बघितलं असेल, या ठिकाणी भिवंडी ग्रामीणमध्ये विष्णू सवरासाहेब आमदार म्हणून गेल्या 25 वर्षापासून ते होते। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची त्या काळातली जी युती होती ही निष्ठेची होती, विचाराची होती, आणि तरीसुद्धा त्या काळामध्ये या अंबाडी परिसरामध्ये आपल्याला अकलोली माहिती असेल, त्या ठिकाणी दिवंगत धर्मवीर दिघेसाहेब यांच्या घाटासाठी 5 लाखाचं पत्र विष्णू सवरासाहेबांकडे मागितलं होतं, परंतु त्याने ते पत्र देण्यास नकार दिला आणि म्हणून इथल्या शिवसैनिकांमध्ये त्यांच्यावर प्रचंड नाराजी झाली होती 2009ला, आणि त्याच्यामुळे विष्णू सवरांना या निवडणुकीमध्ये पराभूत करायचं अशी एक भावना या ठिकाणच्या भिवंडी ग्रामीणच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये त्यावेळेस तयार झाली होती। मातोश्रीवर मोठ्या संख्येने बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी सुद्धा इकडनं शिवसैनिक गेले होते, आणि परंतु बाळासाहेबांनी त्या टायमाला निष्ठून सांगितलं की नाही, आपली युती ही विचारांची आहे। परंतु इथल्या शिवसैनिकांचा तो विषय इतका जिव्हारी लागला होता की मला शेवटी मी मनसेतून तिकीट घेतलं
त्यांच्या विरोधात लढलो, पण बाकीच्या ज्या गोष्टी काय झाल्या तुम्हाला माहिती आहे. परंतु असं असताना आज मी पुन्हा शिवसेनेसोबत आलेलो आहे आणि मला वाटतं आदरणीय उद्धवसाहेब माझ्यावर विश्वास ठेवून, इकडचे शिवसैनिक माझ्यावर विश्वास ठेवून, आदरणीय रुपेशदादा असतील, थळेसाहेब असतील, कुंदनसाहेब असतील, इतर जिल्हा उपप्रमुख आहेत ते असतील, अखंड शिवसैनिक असतील, यांच्याशी माझी पूर्वीपासूनची नाळ जोडलेली आहे. आणि जनमानसामध्ये एक माझा दशरथ पाटील म्हणून पर्सनलसुद्धा सुखदुःखाच्या माध्यमातून असेल, अनेक माध्यमातून असेल, संकट काळामध्ये लोकांना उपयोगी पडण्याच्या माध्यमातून असेल, मी अनेक वर्ष लोकांशी माझी कनेक्टिव्हिटी अगदी ग्राउंड लेवलला आहे. मी ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी पक्षाने माझा विचार करून मला ती उमेदवारी देण्यात यावी. साहेब, तुमची या संदर्भात सध्या कशी तयारी सुरू आहे? आपण बघितलं असेल की निवडणुका आल्यावरच काही लोक काम करतात, परंतु माझ्या बाबतीत तुम्ही मला जवळून ओळखता. या भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल, विक्रमगड असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, सभोवतालचा परिसर असेल, पण खास करून भिवंडी ग्रामीणमध्ये मी सुखदुःखाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाशी जोडला गेलेलो आहे असं मला वाटतं. आणि तुम्हीसुद्धा याचा एक आपण म्हणतो ना सर्वे, तो सर्वे करू शकता. दुसरी गोष्ट असं की शैक्षणिक बाबतीत असेल, कामगारांच्या कंपनी कामगारांच्या बाबतीमध्ये असतील, जेव्हा जेव्हा या लोकांवर संकट आलेलं आहे तेव्हा ते माझ्याकडे आलेले आहेत आणि माझ्या परीने मी त्यांना प्रचंड म्हणजे टोकाला जाऊन मदत केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की ते लोक जे आहेत यांचं माझ्याविषयी खूप मोठी सहानुभूती आहे. त्यांनी माझं काम बघितलेलं आहे. मी लोकांमध्ये काम करणारा माणूस असल्यामुळे सतत मी फक्त निवडणुकीच्यासाठी नाही काम करत आहे. मी गेल्या 15-20 वर्षापासून सतत लोकांमध्ये आहे आणि लोकांची सहानुभूती माझ्याविषयी तीच आहे. आणि मला खात्री आहे यावेळेस मला अनेक माझ्या मित्रपरिवारातून काही जे मी ओळखतो अशाकडून, काही अज्ञात लोकांकडून सुद्धा मला विचारणा केली जाते की गुरुजी तुम्ही तिकीट घ्या, यावेळेस आम्ही 100% तुमच्यासोबत असू. आणि मला वाटतं की जनतेची इच्छा आहे की यावेळेस या भिवंडी ग्रामीणचं नेतृत्व आमदाराच्या रूपाने दशरथ पाटील यांनी करावं अशी ही जनतेची भावना आहे. आणि त्यामुळे आजही आणि कालही आणि त्याच्या आधीही गेल्या 15-20 वर्षापासून मी सतत लोकांशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ती माझी त्याला तुम्ही काय नाव द्याल ते मला माहिती नाही, पण माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे एवढं मी ठामपणे सांगू शकतो. साहेब, ह्या भिवंडी ग्रामीणमध्ये सध्या मतदारसंघामध्ये जनतेला भेडसावणारे कोणते प्रश्न आहेत? आपण बघितलं असेल भिवंडी ग्रामीण हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा पसरलेला मतदारसंघ आहे. अगदी वाड्याच्या पालीपासून वाड्यातले 68 बूथ आहेत. इकडे तर अंबरभुई नांदीचा आपण भाग बघितला असेल, कोंडला साईडचा भाग बघितला असेल, किंवा तिकडे बुधावली देवगड साईडचा. प्रत्येक भागातले प्रश्न वेगळे आहेत. जर अंबरभुई नांदीचा जर विचार केला तर तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी वस्ती आहे. तिकडचे रस्ते, त्यांच्या शैक्षणिक सोयी असतील, विजेचे प्रश्न असतील, हे गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना भेडसाव येतं. आपल्या अंबाडीला, मी सध्या अंबाडीला राहतो, माझ्या अंबाडीला लागून एक गोंदरवली म्हणून गाव आहे. तुम्ही कदाचित जा त्या गावामध्ये. आणि त्या गावामध्ये वीज नव्हती. मी त्या टायमाला त्या लोकांना वीज दिली. म्हणजे मी माझ्याकडून वीज नाही दिली, पण तो प्रयत्न माझ्याकडून अशा प्रकारे झाला की त्या लोकांना ती वीज मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, अशाच प्रकारे खोपरीचा एक पाडा आहे, मला आता त्याचं नाव आठवत नाही, आपण ज्याला खोपरीची खिंड म्हणतो, त्या खिंडीला गेल्यानंतर उजव्या हातावर एक जो पाडा आहे त्या भागामध्ये सुद्धा त्या काळामध्ये मी अशाच प्रकारची मदत केली होती. नंतर अंबरभुई नांदीचा तो तिकडचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा विजेसाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसून देण्यासाठी MSCBची मदत घेऊन त्या लोकांना. असे अनेक प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न तेवढ्यावर थांबलेले नाही आहेत. जसं जसं माणसामध्ये येत जातो, प्रगती होत जाते, तेव्हा तसे माणसाचे प्रश्न त्यांना अधिक भेडसावत जातात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर भिवंडी ग्रामीणमध्ये आज जर कुठला असेल तर माझं म्हणणं आहे की शैक्षणिकदृष्ट्या माझा मतदारसंघ खूप मागासलेला आहे. आपण जर बघितलं असेल, एक भिवंडीमध्ये कॉलेजेस आहेत, ते पण आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधून आमची मुलं तिकडे शिकू शकतात. मला आठवतं माझं गाव दुधनी वापा, अंबाडीवरून वाप्याला कधी कधी पायी जावं लागत होतं. त्या काळामध्ये BNN कॉलेजला जाण्यासाठी आम्हाला ॲडमिशन मिळू शकत होतं. पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर अनगाव, समजा आपण पकडूया की अनगावसारख्या गावातून सुद्धा भिवंडीला कॉलेज करण्यासाठी मुलांना ॲडमिशन मिळत नाही. मग माझा अंबाडी भाग आज प्रगत होतो आहे, माझा कुडूस एरिया प्रगत होतो आहे, माझा पडगा एरिया प्रगत होतो आहे, तिकडे चिंबीपाड्याचा भाग आहे.
या इकडच्या मुलांनी फक्त 10वी आणि 12वीपर्यंतच शिक्षण घेऊन थांबायचं का? त्यांना कॉलेजेसमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी सुविधा अवेलेबल झाली पाहिजेत की नको झाली पाहिजेत? खरं तर डॉक्टर, इंजिनियर घडवण्याची घडण्याची कुवत आज समाजातील मुलांमध्ये आहे. 10वी 12वीला ते 90% 80% 95% मार्क्स मिळवतात. मग अशा गरिबांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या राजकारण्यांनी प्रयत्न करायला नकोत का? तर या प्रश्नाची कुठेही गांभीर्याने चर्चा हे राजकारणी करताना दिसत नाही. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भिवंडी-वाडा रोड, नंतर आपला खारबाव जो कॉमन रोड जातो आपल्या भिवंडीतून, तो रस्ता आहे आणि अंबाडी-वाशिंद रस्ता आहे. हे रस्ते जे आहेत हे अक्षरशः मृत्यूचा सापळा आहे. आपण महिन्याच्या अधिक कमी वेळामध्ये पकडूया, पण महिन्याला साधारणतः एखादा समाजातील घटक त्या ठिकाणी दुर्दैवीरित्या अपघात होऊन मृत पावतो, एखादा जायबंदी होतो, कायमचं त्याला अपंगत्व येतं. म्हणजे हे सगळं बघितलं की आपल्याला तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही हे प्रश्न बघितलेले असतील. मी तुम्हालाही अतिशय नम्रपणे हात जोडून विनंती करतो की हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना तुमच्या माध्यमातून सुद्धा वाचा फोडली गेली पाहिजे. आज आमदार असतील, इकडचे खासदार असतील, या लोकांनी या प्रश्नावर कधीतरी आवाज उठवला पाहिजे. माझ्या समाजातील तरुण, मुलं मुली हे नाहक या रस्त्यांच्या किंवा अशा प्रकारे आज जर भिवंडी-वाडा रस्ता जर बघितला असेल, अक्षरशः चाळण झालेली या रस्त्याची. प्रत्येक पावसाळ्याच्या आधी त्याची दुरुस्ती होते, 4-6 महिने त्याची दुरुस्त करायची. पाऊस पडला की 8 दिवसाच्या आत रस्ता जैसा ते. म्हणजे काय चाललं हे? हा पैसा कोणाचा येतो? हा पैसा शासनाचा आहे. माणसांच्या आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्समधून, करामधून आलेला हा पैसा असतो. तोच पैसा सरकार या अशा सुविधांसाठी वापरतं आणि अशा प्रकारे जर त्याचा गैरफायदा घेत असतील जर कोणी, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे, काहीतरी त्याच्यावर परिस्थिती आपण ही अतिशय गंभीर म्हणजे चीड आणणाऱ्या गोष्टी आहेत या. तर हे जे सगळे प्रश्न आहेत हे अतिशय गंभीर आहेत. अंबाडीसारख्या ठिकाणी आपण जर बघितलं की ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. त्या ग्रामीण रुग्णालय मला वाटतं 2006 की 8 साली मंजूर झालेलं आहे. आज अंबाडी हा परिसर जर विचार केला तर भिवंडी आणि वाडा यांचा मध्ये आहे, सेंटर पॉईंट आहे. या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये राहणारे सगळे जातीचे लोक असतील, आदिवासी असतील, कुणबी असतील, आगरी असतील, इतर बौद्ध समाजाचे, मी समाजातील घटक म्हणतो, या समाजातील घटकांना या आरोग्याची सुविधा मिळण्यासाठी हे हॉस्पिटल मंजूर असताना सुद्धा का त्याचं काम होत नाही याच्यावर साधा कोणी प्रश्न उठवत नाही, विचारलं जात नाही. म्हणजे ह्या ज्या जर आपण गोष्टी बघितल्या, हे मी खूप महत्त्वाचे बेसिक प्रश्न सांगितले. असं जर आपण बघितलं तर प्रत्येक भागातले प्रश्न प्रचंड भयानक आहे. म्हणजे असं वाटतं कधी कधी की हे राजकारणी नक्की करतात काय? निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रश्नांकडे अजिबात डोळे बंद करून हे लोक काय आपण म्हणतो आंधळ्यासारखे फिरतात आणि पुन्हा निवडणुका आल्या की तेच प्रश्न घेऊन पुन्हा निवडणूक लढवली जाते. हे अतिशय दुर्दैवी आहे. समाजाने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की रस्ते, पाणी, वीज हेच फक्त आपले प्रश्न नाही आहेत. शैक्षणिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, भातसासारखा कालवा आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, भातसा कालवा हा अंबाडीपर्यंत आलेला, अनेक गावांशी तो जोडलेला आहे. परंतु अनेक ठिकाणी त्याची परिस्थिती अशी आहे की भातसा कालवा जो आहे हा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेला नाही, पण त्या ठिकाणी बिलं काढून खाली जातात. मी अतिशय जबाबदारीने बोलतो, तुम्ही पत्रकार म्हणून एक माहितीचा अधिकार टाकाय. भातसा कालवा ज्या ठिकाणी काम अपूर्ण आहे त्या ठिकाणी कशी बिलं काढली गेलीत याची सुद्धा माहिती जनतेसमोर आली पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. दुगाडपाटासारखा तिथे APMCचं प्रचंड मोठी जागा आहे. आता भिवंडीमध्ये मार्केट कुठेतरी करून ठेवतात. आमच्या शेतकऱ्यांना अंबाडीवरून, पडग्यावरून जाण्यासाठी प्रचंड हाल होतात. तिथे जागा नाही आहे, अशी दलदल माजलेली आहे त्या भिवंडीच्या मार्केटला. दुगाडपाट्यावर एखादं जर शेतकऱ्यांसाठी जर मार्केट उभं केलं गेलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा तो प्रश्न अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा होऊ शकतो. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर या राजकारण्यांनी आजपर्यंत डोळेझाक केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने घेतलेलं नसल्यामुळे माझ्या समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे अनेक प्रश्न घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जाणार. धन्यवाद साहेब, न्यूज महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.